आदरणीय भाऊ तद्वत नानासाहेब, पितृतुल्य आदरणीय व्ही टी जोशी नाना, प्रकाश बापू, आदरणीय भागवत आबा आणि आमचे लहानपणीचे उत्तमराव मनगट्यांसोबतचेच जिल्हा परिषदचे माजी सदस्य मधुकर भाऊ, माझे लहानपणीचेच मित्र, बृहन्मुंबई मधून विद्याभूषण स्कूलचे प्राचार्य एस पी अण्णा स्टेजवर आहेत. आताच आमचे मित्र विनायकराव खाली उतरून आलेत. आदरणीय नामदेव गुरुजींना आपण सारे ओळखतात. शारदेला नतमस्तक होतो आणि आजचे सत्कार मूर्ती श्री उत्तमरावजी मनगटे सर, तर हर उंढेरी या व्यक्तिमत्वाला आम्ही खूप लहानपणापासून ओळखतो. लोहगाव टाकळी इथून तर सातगाव पर्यंतचा प्रवास, प्राथमिक शिक्षणानंतर गडवडगावला केवळ पाटबंधाऱ्याच्या कृपेने हा परिवार रामदास दादा स्थायिक झाला. रामदास दादाची कष्ट मी पाहिले जवळून, भावांसाठीची तळमळ पाहिली. बोलणारे बरेच आहेत आणि उत्तम मनगटे त्यांचा परिवार एक कादंबरीचा विषय. सिल्लोडमध्ये शिकताना कोण परिस्थितीमध्ये या माणसांना हा लापेष्टा भोगल्यात. 20 पैसे किलो कापूस होता रामदास दादा, आणि सुट्टीमध्ये कापूस याचा जावं लागत होता. मधु भाऊंच्या सोबत आम्ही उत्तमराव मनगटे, संजू अण्णा जे स्टेजवर बसलेत, मी, नामदेव गुरुजी, आमची ही जी टीम होती, सकारात्मकच विचार केला आणि खूप चांगले लोक रस्त्यात भेटले. मी म्हणेल वाट धावत धावत चढ उतार घेऊन. सरजी, सर्व आजी माजी सहकारी बसलेले आहेत. तुम्ही म्हणाल चला पीपी पाटलाने शॉर्टकट मारून दिला. मी सर्वांचा ऋणी आहे बरं का, पण वेळेचा अभाव आहे. वाट धावत धावत चढ उतार घेऊन, आणि काय सांगावं सोडलं कुठे जगानं नेऊन. टाकळेहून इथपर्यंत हा प्रवास झाला. या माणसाच्या अंगी एक गुण होता. तुकाराम महाराज म्हणतात, आपला तो एक देव करून घ्यावा आणि त्याने विना जीवा सुख नव्हे. आपला तो एक देव करून घ्यावा म्हणजे नेमकं काय करून घ्यावा? काशी करायची का? 4 धाम करायचे? सत्यनारायण करायचं का? पंढरपूरच्या वारीला जायचं? देव करून घ्यायचं म्हणजे नेमकं काय करून घ्यायचं? देव करून घेणे, आपण त्याला इंग्रजीमधून म्हणतो ऍडजस्टमेंट करून घेणे. वाघ सर, तुमच्या सानिध्यामध्ये या माणसानं 34 वर्ष काढले. नंतरचे 5 वर्ष ठीक आहेत, पण तुमचंच कृपाछत्र होतं. खुर्चीवर ते बसले होते, पण सारथी तुम्ही होते. काय होते त्या माणसाचा स्वभाव? दुसऱ्या स्वभावाचा माणूस असता की बाबा सांभा तुझं शिवलिंगाचं ओझ, पण आपण देणं लागतो या भावनेनं. तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिला, ते आम्ही प्रत्यक्ष डोळ्यातून पाहिलं. या प्रवासामध्ये त्यांनी आईची सेवा केली, उतार चढ स्वीकारले. मधल्या काळामध्ये शाळेवरती काय अवकळा आली, त्या परिस्थितीमध्ये कुठे कुठे जावं लागलं, आणि त्या परिस्थितीमधून बाहेर पडताना ते जे दिव्य होतं ते फक्त हे लोक सहन करू जाणे. VF चव्हाण सरांची आठवण या निमित्तानं झाली. हा खडतर प्रवास पादाक्रांत करत आपल्या लेकरांना डॉक्टर पर्यंत या व्यक्तींनी नेऊन सोडला. कवी म्हणून मिळतो 4 ओळी म्हणेल, उत्तमराव तुम्ही सहज चमकला नाही. माझ्यातला कवी आरे कार्य बोल, तू सहज चमकला नाही, अंधार पचवला आहे, सूर्याने काळोखाचा जळभार पचविला आहे. एकाच भुईच्या पोटी ऊस नारळ आंबा पिकतो. एकाच भुईच्या पोटी ऊस नारळ आंबा पिकतो, चिंचेच्या झाडाने मात्र तो खार पचविला आहे. तू सहज चमकला नाही, अंधार पचविला आहे. अरे काचेच्या तुकड्यालाही उन्हात चकाकी येते. काचेच्या तुकड्यालाही उन्हात चकाकी येते. आबा, भागवत आबांना म्हणतो मी आवडतो. काचेच्या तुकड्यालाही उन्हात चकाकी येते, ते सोने ठरते ज्याने अंगार पचविला आहे. तू सहज चमकला नाही, अंधार पचविला आहे. आदरणीय अध्यक्ष महोदय आणि आदरणीय नानासाहेब, ज्यावेळेस आपल्या पीटीसी मध्ये उत्तमरावांना सहारा दिला, स्वर्गीय आप्पा साहेबांच्या हातून
हा एक महायज्ञ झालेला आहे. अतिशय गरजू कुटुंबातील लेकरला ज्या टायमाला नोकरी लागते, आश्रय मिळतो, हा मी भोगलोय. की आमचंही कोणी नव्हतं. मी तर किती शिकलोय, माझ्या आईवडिलांना माहित नव्हतं. चायमा दास भाऊ पेपर म्हणावेस त्यानं कौतुकस बटा गुणगातच. कितला पैसा लागी राहणार. या सेम कंडिशन मधून उत्तमरावांचा प्रवास होता, SP अण्णांचा प्रवास होता. मालकर सर आमचे मित्र इथे येऊन बसले माझ्यासोबत. त्यांचं 32 वर्ष आम्ही सर्व्हिस सोबत केली आणि 11वी पासून सोबत आहे. माणसं जोडायला माणूस असावा लागतो. बाकीची बरीच मंडळी आहे, सर्व माता भगिनी इथं उपस्थित, बालगोपाल, आपल्या सर्वांना मी नतमस्तक होतो आणि विशेष करून आईंना नतमस्तक होतो. उत्तमरावांच्या नशिबामध्ये सेवानिवृत्त होईपर्यंत आई आहेत, एवढंही भाग्य आहे. शिरपती आजार आहेत, दादा तुम्ही आजार आहेत, अजून काय पाहिजे. हातातले मोती जर निखळून गेले ते इस्टेट काही कामाचे नाही. हीच खरी प्रॉपर्टी आहे. त्यांना पुढील आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो. मला आयोजकांनी बोलायची संधी दिली म्हणून मी मनापासून आभार मानतो आणि मला असं वाटतं मी थांबलं पाहिजे. धन्यवाद.